हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे नॉर्मलच ब्लॉग आहे. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बघा. तुम्ही म्हणसाल रोजच काय गोष्ट सांगते. गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे मी, का नाही गुरु? आपण काय घेतलंय ते दाखवणार आहे आम्ही. काय आहे माहिती आहे का? कुठं जायचं म्हटलं ना आम्हाला, तर आम्हाला कोणी घेऊन जात नाही. आणि असं असतं, मी व्हिडिओ काढायला लागले की मध्ये मध्ये गुरु आल्याशिवाय काय राहतच नाही, कारण त्याला करमतच नाही. व्हिडिओ खराब कसा करायचा हे फक्त गुरुला कळतं. आता गुरु उभा राहिलेला आहे इथं बघा, ही ग्रीन केलेली आहे छोटीशी, तो उभा राहिलेला आहे. आणि गुलाबाचं फूल बघा, हे फूल तुम्ही भेजो है खत में, फूल ही मेरा दिल है, प्रियतम मेरी. नाही बाबा, आई ओरडल. हा, तुमच्या देव बाप्पाला नाही द्यायचं, ते झाडालाच फूल छान दिसतं. जेवढ्या दिवस झाडाला फुल असतं ना, काय हो का? हा, माशी, मधमाशी ऐकले आमच्या इथं. काय करा? हा, आता हे बघा, मधमाशी गेले उडून. तर हे बघा, हे गुरु आला ना की विषय जातो भरकट. जे बोलायचं ते राहतं बाजूला, आणि दुसरंच ते काय मी सांगत होते. फूल असतं ना, जेवढं झाडाला छान दिसतं ना तेवढंच लय छान असतं. झाडाला किती दिवस ते फूल राहतं, पण आपण जर ते फूल तोडलं तर एका दिवसात ते फूल असं असतं, ते असं होऊन जातं. म्हणून फूल हे झाडाला छान दिसतं, डोक्यापेक्षा झाडालाच मस्त दिसतं. म्हणून झाडालाच फूल राहू देत जा. तर चला, मी तुम्हाला काय सांगत होते, मेन मुद्दा राहिला बाजूलाच, हे गुरुच्या नादामध्ये. तर आम्हाला कुठं जायचं असलं ना तर लय मोठा प्रॉब्लेम होतो, कारण मिस्टर जाते कामाला, गाडी काय चालवायला येत नाही. मग आता आम्ही काय ठरवलं की विचार केला, चला एक गाडीच घेऊया आपण. म्हणजे कसं, मी आणि गुरु तरी कुठं तरी जाऊ शकतो ना, का नाही गुरु? आपण दोघं तरी त्या गाडीवर बसून कुठं जाऊ शकतो ना, का नाही? हां, त्यामुळं मग आम्ही काय केलं, एक निर्णय घेतला की गाडी घ्यायचा. मग तसं आम्ही सांगितलं मिस्टरांना की आम्हाला एक गाडी घेऊन द्या, म्हणजे गुरुला एक गाडी घेऊन द्या. तर आता गुरुला गाडी घ्यायची म्हणल्यावर गुरुची एकच इच्छा, गुरुला आवडती थार. आता थार घ्यायला तर एवढे पैसे नाही आहेत आमच्याकडं. काय? अगो बाय बाय बाय. थँक्यू माझ्या पोराने पान दिले, आय लव्ह यू म्हणते. मग आता थार घ्यायची. थारला तर एवढे पैसे नाही, आणि घेऊन ठेवायची पण कुठं काय माहिती. ते कडी आहे, ठेवायची कुठं, कारण लावायला आमच्या इथं जागा पण नाही आहे थार. हां, त्यामुळं काय केलं आम्ही, त्याच्या पप्पांना म्हणलं थार कॅन्सल करा आपली, आम्हाला काय थार वेर नको म्हणलं. मग ते म्हटले काय घ्यायचं? मग म्हटलं स्कूटी घ्या. गुरु काय स्कूटी घ्यायला तयार नाही, कारण गुरुला काय आवडत नाही स्कूटी. लय हवा सुटली काय. मग त्यामुळे ठरवलं, हां, मग काय म्हटलं, तर शेवटी फायनली आमचा एक निर्णय झाला की घ्यायची स्पोर्ट्स बाईक. तर आता आम्ही घेतलेले आहे स्पोर्ट्स बाईक. तर आता तुम्ही विचार करसाल, स्पोर्ट्स बाईक घेतली मग तुम्ही बसणार कुठं? मी बसते. माझ्या भावाची बाईक आहे ना, पुढचं सीट खाली, मागचं सीट उंच. मी साडी घालून त्याच्यावर बसते. माझ्या दुसऱ्या बहिणी ड्रेस घालून बसायला नको म्हणतात. हां बघा, आता मला तो म्हणतोय तुला चक्कर आणून देतो. आता तुम्हाला गाडी पण दाखवते मी. तर थांब ना, दाखवते, 2 मिनिटं थांब ना. चल उतर तू खाली, गाडी चालू करतो पर्यंत. हां, आणि मग थांब ना, बोलूच देत नाहीये. काय मी बोलायची मग विसरून जाते. मग ठरलं चला स्पोर्ट्स बाईक आणायची. मग आता आणायची कधी, आणायला पण त्याला मुहूर्त. मग शेवटी गुरुचा आता बर्थडे झाला. हां, आता गुरुला
गुरूला थार पाहिजे. थारला काय आमच्याकडे एवढे पैसे नाही, त्यामुळे आमचे व्हिडिओ पटपट व्हायरल करा, म्हणजे आम्हाला पैसे येतील भरपूर आणि मग आम्ही थार गाडी घेऊ का नाही. हां हां बुम बुम पण मग आम्ही घेतली स्पोर्ट्स बाईक गुरुच्या बड्डेला. ती गुरुला केली गिफ्ट आम्ही. तर आता होय नाही करत आता आम्ही गाडी घेतलेली आहे. त्यामुळे आता कुठं जर बाहेर जायचं असेल तर आम्हाला काय टेन्शन नाही, कारण आम्ही दोघं त्या गाडीवर बसून आरामशीर जाऊ शकतो. तर चला गाडी कशी घेतली हे तुम्हाला दाखवते मी. तर चला हा चल ये की इकडं, तू दाखव की तुझी गाडी. तर डिंग डिंग आम्ही दाखवतो आता आमची बस गाडी. थांब की. आणि हे बघा हे आहे आमची स्पोर्ट्स बाईक. कशी वाटली तुम्हाला? हे बघा कशी आहे, कशी आहे सांगा बरं. बघा आवाज पण. गुरु बस रे. आता गुरु काय म्हणतोय, गुरुचं म्हणणं काय आहे की ह्या स्पोर्ट्स बाईकवर मी बसायचं आणि मी गाडी चालवणार आणि गुरु त्याचा व्हिडिओ काढणार आहे. आता सांगा कसं, आता कसं व्हायचं. आता चला गुरुची इच्छा आहे ना, तर आता आम्ही स्पोर्ट्स बाईकवर बसतो. चलो बसते मी. हो तिकडे बघ, माझ्याच हातात राहू दे कॅमेरा. आणि आता ही बसलेली आहे मी अशी स्पोर्ट्स बाईकवर. हा धर, चल धर का असा उभा, असा धर, फक्त असाच राहू द्या. असा तिथं उभा राहा, त्या पुढची पशी घेऊन असा उभा राहा. थांब असं धर फक्त. बोट हात काढ. हां मागं सर ते बोट काढ. तर हे बघा मी आता गुरुच्या बाईकवर बसत आहे आणि गुरु म्हणला मम्मी तू बाईकवर बस आणि बाईक चालू कर. तर आता मी बाईक चालू करते. बघा मला काय सायकल चालवायला येत नाही, काय नाही सायकल चालवायला येते पण गाडी चालवायला येत नाही, म्हणून मी आता बघा पहिल्यांदा बाईक चालवते. आता अरे देवा हे मागच करून ठेवले. गुरु बघा किती चक्र आहे. चल सर सर सर. कशी आहे बघा कशी बाईक. आता मागं घेते जरा. सर सर थांब की. सॉरी ब्रेकवर पाय दिला म्हणून गाडी मागच व्हायना. सर सर एकदा बरं का, आता एकदा मम्मी काय पिलायचं ना तसं मम्मी काय लईच भारी वाटतंय गुरुच्या बाईकवर. गुरु थांबा आता 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 मम्मी हा गुरु मागो. गाडी आमची बाबा हळूहळू चालवायला लागतील. अरे थांब. कशी वाटली गुरुची बाईक नक्की सांगा बरं आम्हाला कमेंटमध्ये. आणि मी कशी चालवली हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही गुरुची बाईक घेऊन आमच्या कुठं पण आम्ही फिरायला जाणार का नाही. आपण ही बाईक घेऊन जायचं ना कुठं पण फिरायला. ह्याला काही चार्जिंग केली की चला रोडनी सुसाट 90च्या स्पीडने. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.